आणि इथे असंच ब्रेकफास्ट करता करता आम्ही आमचं प्री वेडिंग पाहत होतो म्हणजे. आणि तुम्हाला जर पाहायचं असेल तर लिंक ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल, नक्की तुम्ही पहा. आणि स्पेशली इकडे ऑडिओ म्यूट केला आहे कारण की कॉपीराईट भरपूर येतात त्यामुळे. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आज ब्लॉगची सुरुवात करते मी इथून गार्डनमधून. आणि इतकं छान ऊन पडलं ना, बापरे, म्हणजे मी सांगू नाही शकत. ॲक्च्युली असं म्हणजे ते ऊन ना म्हणजे असं लागतं असं वाटतं. आणि आता जस्ट गार्डनमध्ये आली होती. आणि गुड न्यूज ही आहे, माझा जो लसूण होता ना आता अजून चांगला ग्रो व्हायला लागला आहे एकदम. आणि त्याच्या आता जस्ट मी ते वरचे जे कवळी पानं असतात ना ती तोडली आणि तुम्हाला दाखवते. आणि आता तुळसला पण थोडं बाहेर ठेवलं आहे की तिला पण ऊन लागेल जरा. तर हा व्ह्यू असा दिसतो गार्डनचा, थोडा मेसी आहे पण जसं आहे माझंच आहे गार्डन. तर इथे ना पहिलं तर हे वाले लसूण, ह्यामुळे थोडी अशी चहापत्ती टाकली आणि हे लसूण जो मम्मीने दिला होता गावचा त्याची सालं टाकली आहे मी निवडून याच्यामध्ये. ही लसूण, इकडे हा दुसरा, हे तिसरी, आणि ही माझी तुळस. मस्तपैकी म्हटलं थोडंसं ऊन लागेल तुळशीला. आणि तिकडे पण लसूणच आहेत, बाकी तिकडे पोटॅटोज आणि गार्लिक दोघांमध्ये आहे. रोजेस तर पूर्ण छाटली होती मी, तिकडे तर जाणार नाही कारण की खूप थंड आहे, पण जाऊनच येते बघते. आणि तुळस मस्तपैकी याला ना मी लाईट लावूनच ठेवत असते, पण त्याच्यामध्ये पण ह्याला या मंजिरी आल्यात. मंजिरी बोलतात का मंजुळा बोलतात काय माहिती, आम्ही तर मंजुळाच बोलतो. मंजुळा पण आल्या आहेत आणि या दोनच राहिल्यात. थोडं पाणी घालून घेऊ याला. चांगलं पाणी भेटेल याला थोडंसं. म्हटलं उन्हात आता ठेवली आहे तर पाणी घालते चांगलं. जाऊ थोडं आतमध्ये. इकडचा पण पूर्ण लसूणचा पाला काढलाय. गार्डन मध्ये ना असं पूर्ण चालायला पण होत नाही. इकडे बघू काय हाल आहे ह्याचं. हा पण चांगला यायला लागलाय. ह्याच्यामध्येच अर्धे बटाटे पण लावलेत. बटाटे कुठे येतात काय येतात काय माहिती नाही. पूर्ण रोजेस छाटले तिकडे पूर्ण. आणि याला कापल्यामुळे इकडे अजून चांगले फुटलेत. पूर्ण रोजेस कापलेले. तर असं गार्डन आहे पूर्ण. ग्रास तर थोडं खराबच झालंय कारण की लास्ट टाइम प्लांट्स वगैरे लावले होते इकडे, तर हे पूर्ण जंगली येतं काहीतरी. फक्त रोजेसच आहेत. आणि इकडे दोन लॅव्हेंडर येतात. हा एक आहे आणि हा एक आहे. आणि त्यांना पण पूर्ण कापलेलं. ह्यांना पण फुटायला लागलेत आता चांगले. हे एवढे मोठे मोठे स्टेम्स मी कापून ठेवलेले म्हणजे कापलेले यांचे की ह्यांना चांगलेवाले येतील. आणि चांगलेच बऱ्यापैकी फुटलेत. ही दांडी कापावीच लागेल वाटतं. बघू पुढे म्हणजे होपफुली तुम्हाला आता भरपूर गार्डनचे पण ब्लॉग्स दिसतील कारण की समर येतोय. अँड वी ऑल बिकम व्हेरी ॲक्टिव्ह वेन इट्स अ समर टाईम इयर. आणि कोणाचे जर काय सजेशन असतील ना कोणता प्लांट लावू किंवा काय, प्लीज मला कमेंट करून सांगा रादर दॅन मला फोन करून किंवा इन्स्टावर मेसेज पाठवण्यापेक्षा. चला तर जाते आतमध्ये. जस्ट आली मी आता बाहेर. असंच म्हटलं थोडंसं इलफडला फिरून येऊया. वेदर पण चांगलं आहे तर. आणि चालली ॲज युजल माझ्या फेवरेट मॉलमध्ये एक्सचेंजमध्ये आज. लेट्स सी. ॲक्च्युली ना मी इकडे काहीतरी म्हणजे घ्यायला आलो होतो. काय घ्यायला आलो आहे मी हे अजून सांगणार नाही. आणि आम्ही ना म्हणजे त्या माणसाला असंच विचारलं हे आहे का. बापरे, त्याचं रिॲक्शन एवढं म्हणजे प्राइसलेस होतं ना, एवढा असा शॉक झाला. आणि ते काय ना मी ते सांगते तुम्हाला म्हणजे जेव्हा ते घेईल तेव्हा. जस्ट आलो आता ज्या कामासाठी गेलेलं ते तर झालं नाही, पण असंच थोडंसं मी शॉपिंग केली. त्याच्यानंतर ग्रॉसरी वगैरे पिकअप केली आहे. आणि आता वाजलेलं आमच्याकडे 6. बट स्टील इट्स नॉट डार्क, इट्स स्टील नाईस अँड ब्राईट. म्हणजे हे साईन आहे समरचं की समर इज ऑन द वे व्हेरी सून. बापरे किती बरं वाटतं ना सकाळपासून. म्हणजे वेदर पण एवढं चांगलं आहे की इतका सनी होतं एकदम. असं उजेड असं ऊन विन पडलेलं मस्त.
आणि आता पण एकदम छान लेट अंधार होतोय, एवढी थंडी पण नाही आता. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 10. आम्ही गेलो तर बाहेर, जे काम होतं ते तर झालं नाही. आणि त्यानंतर मी आले, मी एवढी बिझी होती कुकिंगमध्ये. आज मी एवढ्या गोष्टी बनवल्यात ना, तर आय डोंट नो. सॅलड तर थोडं संपलं, पण मी बनवलं होतं आज चिकपीचं सॅलड. त्याच्यानंतर मी आता बनवलं आहे फ्लावरलेस केक आणि आता बनवते पिझ्झा. दाखवते कसं बनलंय काय. तर हे आहे चिकन ब्रेस्टचे फिले आणि हे होतं ते सॅलड जे मी बनवलेलं. हे चिकन आणि चिकपी सॅलड आहे. इकडे रेडी झालाय हा फ्लावरलेस केक. त्याला लवकरच डिमोल्ड करणार आहे. आणि इकडे मिक्सचर रेडी आहे पिझ्झाचं. हाच फुल एकदम कलरफुल आहे सगळं जेवण. इकडे रेडी आहे मस्तपैकी पिझ्झा, जो रेडी आहे ओव्हनमध्ये जायला आता. आणि इथे आम्ही गेलो होतो बाहेर आणि मी आणला होता कॅरम. बराच टाइम पासून घ्यायचा होता आणि इकडे म्हटलं चला आपण पहिला डाव पैसा पाणी खेळू. पैसा पाणी इज लाईक म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा खेळायचो. आणि इकडे मी आम्ही आर्ग्यू करत होती की ह्या पद्धतीने नाही मांडायचं, त्या पद्धतीने नाही मांडायचं. आणि फार असं मजा आली, म्हणजे एवढा टाइम नंतर असं कॅरम वगैरे खेळून. आणि जी पावडर होती ना बापरे, ती तर लिटरली डिस्को डान्सिंग पावडर होती त्याचं नाव. ती पावडर बरी नाही, नवीन पावडर आणली पाहिजे. गेला डाव. माझं चुकी नाही. देवचे कसले देऊ? धर्मारी खाने हारली मी. ब्लॅक अँड व्हाईट शुगर मला बस कर, मला कंटाळा. तर आज आहे वेनसडे. काल नंतर तुला ना मध्ये मध्ये ब्लॉग मध्ये बोलायची म्हणजे सुरुवात लागली. ब्लॉग मध्ये ते येत नाही, मागून मागून बोलतो. तर आज आहे वेनसडे आणि मला ना एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची, जी म्हणजे ह्या वीकमध्येच झाली. ऑलमोस्ट या वीकमध्ये कधी मंडेला काय झालं, माझ्या ब्रेकमध्ये मी लॉकरमध्ये बसलेली मस्तपैकी मम्मीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि त्यामध्ये ना मला एक मेसेज आला की युअर डिलिव्हरी हॅज बीन फेल्ड ड्यू टू डॅमेज ॲड्रेस ऑर मिसिंग ॲड्रेस. आणि आलं असं रॉयल मेल. युजली रॉयल मेल म्हणजे इकडे इट्स व्हेरी फेमस आणि त्याच्याच डिलिव्हरीज येतात आणि ते लोकच असे डिलिव्हरी रिशेड्यूल करायला मेसेज पाठवतात नंबरवरती. तर मला तसा मेसेज आला आणि मी मम्मीशी बोलता बोलता मी तो मेसेज बघितला. तिकडे आलं प्लीज फिल इन दिस डिटेल्स. पहिले तर आलं सेंड वाय अँड देन एक्झिट द लिंक अँड जस्ट अगेन क्लिक ऑन द सेम लिंक. मी काय ती प्रोसिजर होती ती केली. रॉयल मेलचं पेज ओपन झालं आणि तिकडे आलं पुट युअर नेम, युअर ईमेल ॲड्रेस, युअर डेट ऑफ बर्थ, होम ॲड्रेस, फोन नंबर सगळं मी टाकलं. आणि मग नंतर ते पेज रिडिरेक्ट झालं दुसऱ्या पेजवरती कोणत्या. आणि तिकडे आलं ॲज टू रिशेड्यूल युअर डिलिव्हरी प्लीज पे अ चार्ज ऑफ £0.23. तर आणि मी मम्मीशी बोलत होती आणि नेमकं मी कार्ड नंबर पण टाकणार त्याच्यावरती, कार्ड नंबर आणि CVV विचारलं आणि मी नेमकं टाकणार आणि मी मम्मीशी बोलतच होती. मी म्हटलं आणि काय मला सुचलं पण आहे. मम्मीला म्हटलं मम्मी थांब तू 2 मिनिटं, मी तुला फोन करते यामध्ये. नंतर मी म्हटलं हे रॉयल मेलवाले कधीपासून पैशासाठी असं विचारायला लागले डिलिव्हरी चार्ज वगैरे. बिकॉज ह्याच्या पहिलं पण मला आलं होतं डिलिव्हरी रिशेड्यूल करायला, पण कधी असं विचारलं नाही जे काही चार्जेस वगैरे. बट इट आस्क फॉर आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट्स, पासपोर्ट वगैरे जेव्हा तुम्ही त्यांच्या सेंटरला जातात कलेक्ट करायला. आणि मी नेमकं टाकणारच होती पण काय माहिती काय वाटलं, मी म्हटलं नको बाबा इकडे नको टाकायला, हे काहीतरी वेगळंच वाटतंय. आणि त्यानंतर मी डिरेक्टली फोन केला अमयला. अमयचा पहिला प्रश्न, पैसे गेलेत की जे आहेत मला सांग. लक बाय चान्स अँड विथ गॉड्स ग्रेस नशीब मी काय केलं नाही. आणि त्यांचा ते ओव्हरऑल प्रोसिजर कशी होती काय होती ना मी ह्याच्यामध्येही दाखवते तुम्हाला.
की आणि म्हणजे यू वोंट म्हणजे असं कोण बिलीव्हच नाही करणार की हे रॉयल मेल कडून नाही आलंय किंवा काय. आणि नंतर मग मी 2-3 मिनिटांनंतर ते मेसेज बघितलं तर तो मेसेज आला होता मला कोणत्या तरी ईमेल का कोणत्या तरी ह्याच्यावरून, वेगळ्या ह्याच्यावरून ते आलेलं. तर असा फ्रॉड होता वाचलाय. आणि जर तुम्ही UK मध्ये राहतात ना, बी अवेअर ऑफ दिस ऑल दिस फ्रॉड्स विच आर बीन टेकन प्लेस. आता ना ही लिंक ओपन होत नाहीये, मला माहिती नाही काय एक्झॅक्ट इश्यू आहे, पण त्या दिवशी ते ओपन झालं, माझं पूर्ण डिटेल्स विचारले त्यांनी आणि नंतर ते पेमेंटला आलं होतं. आणि त्याच्यानंतर ना मी माझ्या असेच मैत्रिणी तिकडे माझ्या कामावरती 1-2 त्यांनाही विचारलं, तर ते बोलल्या इट्स ऑल फेक. आणि त्याच्यानंतर मी कुठे काय क्लिक करते ते पेज पण म्हणजे बोलतात ना ते फेक पेज क्रिएट झालेलं. सो बी अवेअर ऑफ दिस ऑल दिस फ्रॉड्स. खरंच म्हणजे बोलतात ना काय, मी त्या दिवशी असंच धूनमध्ये जर पेमेंट केला असता ना जे काय. हा होता आमचा वीकचा पूर्ण व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.